नमस्कार मित्रांनो, वैचारिक आखाडा या चॅनलवर मी प्रकाश लांडगे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांशी अखंड निष्ठा राखणारे आंबेडकरी चळवळीचे निष्ठावंत कार्यकर्ते, तेजस्वी वक्ते, कुशल संघटक आणि समाज हितासाठी झटणारे सोज्वळ व्यक्तिमत्व म्हणजे दिवंगत सुनील कांबळे. सुनील कांबळे यांना माटुंगा लेबर कॅम्पमधील सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या निमित्त सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी शोक सभेचे आयोजन केले होते. या शोक सभेचे आयोजन अत्यंत भावनिक आणि आदरयुक्त वातावरणात पार पडले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, चळवळीतील कार्यकर्ते, विविध पक्ष संघटनेचे प्रतिनिधी आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील कांबळे यांची समाजासाठीची तळमळ, आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याची वृत्ती आणि त्याचप्रमाणे युवकांना केलेलं मार्गदर्शन या सर्व आठवणींचा यावेळी उपस्थितांनी उजाळा दिला. यावेळी बोलताना प्रमुख वक्त्यांनी सांगितले की सुनील कांबळे हे केवळ एक कार्यकर्ता नव्हते, तर ते समाजासाठी झिजणारा एक प्रामाणिक योद्धा होते. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि संयमी स्वभावाने चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणा दिली. त्यांच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती नाही, तर संपूर्ण विचारांची शिकवण हरवलेली आहे. कार्यक्रमात कांबळे यांच्या आयुष्यावर आधारित आठवणी, त्यांची भाषणं, किस्से आणि कार्यकर्त्यांमधील त्यांची ऊर्जा यावर हृदयस्पर्शी भाषणं झाली. अनेकांनी अश्रूंच्या नजरेतून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शोकसभा संपल्यानंतर उपस्थितांनी ठरवलं की सुनील कांबळे यांची विचारधारा पुढे नेण्यासाठी संघटित पावलं उचलली जातील आणि त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्यांना पूर्णत्व देण्यासाठी नव्या पिढीने पुढे यावं, अशी सामूहिक भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. ते पुढील प्रमाणे. समाजसेवक संजय भालेराव भाऊ येथे उपस्थित आहेत. ते सुनील भाऊंना श्रद्धांजली वाहत आहेत. भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, सर्व महापुरुषांना त्रिवार जय भीम, अभिवादन. मंचावर बसलेले माझे नेते, मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई सिद्धार्थभाई जाधव कासारे, त्याचप्रमाणे आजच्या सभेचे अध्यक्ष जगरमण बाबा, तसेच विभागातील नगरसेविका हर्षलताई मोरे, बबलू गांडोळे, माझे मित्र नेते नाना कांबळेजी, भाई गणेश बच्चाव, भास्कर येळी साहेब, लिमोनी बुद्ध विहाराचे अध्यक्ष श्रीकांत आढाव व सूत्रसंचालन करणारे माझे मित्र अजय देठे, सन्माननीय मंच. आज सुनील नाथा कांबळे याच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं, सर्वांनी आपापले अनुभव शेअर केलेले आहेत. सुनील कांबळे यांना मी लहानपणापासून ओळखतो, कारण त्यांचा सगळा प्रवास जो आहे MSCB बोर्डचा नाका, त्याच्यानंतर विलास रुपवतेचं घर, त्याच्यानंतर मिलिंद काळेचं घर, पुढे गेल्यावर विनोद तुकाराम पाटील यांचं घर, ह्या आवारातच आणि त्यांचे पाठीमागच्या चाळीमध्ये राजू वाघमारे, कॉर्नरची खोली, मोहन, आम्ही त्यांना मोहनची बत्ती म्हणायचो, तिकडे उठणं बसणं. तर मिलिंद काळे हा माझ्या आत्याचा मुलगा आणि त्याचा तो जिवलग मित्र, आणि त्यामुळं सुनील कांबळे याला मी लहानपणापासून बघायचो. परंतु त्याच्या सामाजिक कार्याची जाण मला ज्यावेळेस 17 डिसेंबर 2000 31 डिसेंबर 2017ला ज्यावेळेस भीमापुरी गाव या खटल्या संदर्भामध्ये मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये होतो, पूर्ण महाराष्ट्रातून आणि माझ्या विभागातून 2 व्यक्ती आलेले होते. एक इथं बसलेले सरतापे, युवराज सरतापे बोधाचार्य, आणि सुनील कांबळे आलेला आहे कोर्टामध्ये, बरोबर ना. आणि त्यावेळेस आताचे CJI जे आहे, चीफ जस्टिस भूषण गवई यांनी मला बघताच, माझा चेहरा बघताच बोलत, नॉट बिफोर मी केस सुनावणी करू शकत नाही, कारण पिटिशनर ओळखीचा आहे. तर त्यांनी ती केस जशी बाहेर दिली, नॉट बिफोर मी, त्यांच्या कोर्टात चालणार नाही. तर
आम्ही सगळे बोललो मग कुठे चालेल, रजिस्ट्रारला विचारलं. सुनील बोलला काय झालं, केस संपली का? बोललो नाही, त्यांनी असाइनमेंट दुसऱ्या कोर्टामध्ये केलेली आहेत, ते समाजाचे आहेत आणि मला ओळखतात, त्यामुळं ते केस तिथं चालवत नाही. 1.5 ओळीची ऑर्डर केली. मग आम्ही खाली कॅन्टीन मध्ये गेलो, सरतापे, मी, माझे वकील, चहा घेतला आणि परत वरती गेलो तर धर्माधिकारी साहेबांच्या कोर्टामध्ये आम्ही उभा राहिलो. 2-3 तास त्यांनी ते आर्ग्युमेंट ऐकलं आणि त्याच्यानंतर आम्ही सरतापेंना काय काम होतं, सुनील आणि मी माझ्या बाईकवरती घरी आलो आणि फार गप्पा रंगत गेल्या. मी बोला तू कशाला आला एवढा लांब? तो बोला नेहमी तुझं नाव पेपरमध्ये फोटोमध्ये बघतो, आज मला बघायचं होतं काय चालतंय. त्यामुळे तो असा म्हणजे गप्प बसणारा व्यक्ती नव्हता. खरंच समाजाच्या पाठीमागे आपण कार्य करतो त्याला पाठीमागून समोरून स्वतः आधार देणारा व्यक्ती होता. आणि माझ्या नेहमीच पोलीस स्टेशनमध्ये वादविवाद असायचे आणि त्यामुळे मला त्यांनी बघितलं का त्याला एक समाधान वाटायचं, आता भालेराव आलेला आहे बाकीचं तो बघेल, म्हणजे असा त्याच्याबद्दल त्याचा ग्रह माझ्याबद्दल असायचा. आणि त्यामुळे सुनील कांबळे गेल्यामुळे आपल्या माटुंगा लेबर कॅम्पची मोठी हानी झालेलीच आहे, समाजाची हानी झालेली आहे, न भरून निघणारी आहे. त्याच्या पश्चात त्याच्या 3 बहिणी, भाचा मामीकडे राहायचा. त्यांना भविष्यामध्ये कधीही कोणतीही गरज पडली, कारण आता मागच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे की माटुंगा लेबर कॅम्पमध्ये सुनील कांबळे यांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब नावाने ओळखायचे. त्याचं कोणतंही काम साहेब आले का विचार काय काय तुझं, साहेब बोले जा पत्र घे, दादा इथे उपस्थितच आहे, त्यांना माहिती आहे, सातत्याने बंगल्यावर यायचा. आणि काही वक्त्यांनी सांगितलं की तो आरपीआय सोडून का गेला, त्याचे वेगवेगळे कारण आहेत की तो कोण नेता स्वतःला इथलच्या पक्षाची मक्तेदारी समजून त्याला छळायचा, त्या त्रासाने गेला. पण तो त्रास मी आता साहेब कम केलेला आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष जो आरपीआय आहे त्याच्यामध्ये आता सध्या भरती चालू आहे, कारण साहेब सत्तेमध्ये लोकांचे कामं करतात. तर मी आपल्याला आव्हान करतो, केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांकडे कधी कोणतंही काम असेल, पत्र पाहिजे, फोन पाहिजे, तर तुम्ही या, ते काम करून देऊ. सुनील ते काम फार नेटाने करायचा आपल्या युनियनच्या साठी, विभागातील लोकांसाठी. आणि आता साहेबाचा बंगलाही बांधलेला आहे आणि ऑफिसही 2 माळ्याचं आहे. त्यामुळे विभागातील लोकांनी कधीही मला संपर्क करा, त्याच्या कुटुंबियांना कधी काही गरज लागली संपर्क करा. परंतु ही पोकळी न भरणारी आहे. परंतु सुनील गेल्यामुळे मला सकाळीच सुर्वेंनी मेसेज पाठवला, मिलिंद काळेंनी मेसेज पाठवला, मला विश्वासच बसत नव्हता. माझ्या सोफ्यावर बसून मी विचार करत बसलो की 1 रात्र अगोदर इराणीमध्ये माझ्याशी बोलला, मी त्याला चहा ऑफर केला, मला तब्येत खराब आहे, आणि सकाळी व्हॉट्सअपवर त्याचं असं आकस्मिक निधन झालं कळाल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी सकाळी 7 वाजता मिलिंद काळे नाशिकला असताना, अरे खरं आहे का रे? हा, मग बोललो किरण निकमला बरोबर माहिती असेल. जरा कोण आहे किरण निकमला याबद्दल चांगली माहिती असेल, कारण किरण निकम हा त्याचा दिवसभरातला पण जोडीदार आहे आणि संध्याकाळचा पण जोडीदार असायचा. कारण ज्या दिवशी त्याचा वाढदिवस होता त्यांनी मला तो उपक्रम व्हिडिओवर पाठवला. सकाळी 8 वाजता मी तो व्हिडिओ एडिट करून माझा आनंद हरपला म्हणून तो व्हिडिओ टाकला आणि पटकन मी आंघोळ वगैरे करून फोन केला किरणला, अरे तू कुठे आहेस? बोलला की मी सायन हॉस्पिटलला, आम्ही सगळे इकडेच आहोत. बोललो लेबर कॅम्पमध्ये त्याची बॉडी होणार आहे? बोलले नाही, त्याच्या गावी जाणार आहे. पण 11 वाजता त्याच्या मामीच्या घरी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयासमोर 5-6 मिनिटांनी ती थांबणार आहे. मग हे कळाल्याबरोबरच ज्या ज्या शक्य होईल आरबीआयच्या ग्रुपमध्ये, वंचित बहुजन आघाडीच्या ग्रुपमध्ये किंवा
इतर जेवढे माझे सामाजिक ग्रुप आहेत त्या ठिकाणी सुनीलच्या निधनाची बातमी दिली. इराणी हॉटेलमध्ये एकदा बसलो होतो, मला बोलतो एवढा पैसे खर्च करतो मित्रमंडळीवर, मी सांगतो ते काम कर. बोललो काय काम करायचंय? निर्मितचा शेअर होल्डर. निर्मित मध्ये त्यांनी मला जबरदस्ती शेअर होल्डर बनवलं. इराणीमध्ये बसल्या बसल्या पैसे दे, सगळं सामान वगैरे, तरी पेपर्स वगैरे आणले, सह्या घेतल्या. हा मित्र तू भविष्यामध्ये चालना देशील म्हणून तू पाहिजे, ते पैसे सोड. मग अशा पद्धतीने हक्क गाजवणारा आणि संध्याकाळी वॉकिंगचा मित्र. सगळ्यांनी सांगितलं तू असा खेळ, चांगला स्विमर होता सुनील. स्विमिंग झाल्यानंतर सिद्धार्थ दादा मी कधी शिवाजी पार्कवर वॉकिंग करत असलो तर तो आम्हाला 1-2 राऊंडला जॉईंट पण व्हायचा. असा हा मित्र हरपलेला आहे. त्यामुळं सुनील नाथा कांबळे यांना मी माझ्या परिवारातर्फे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या रिपब्लिकन पक्षातर्फे, माझ्या आदर्श मागासवर्गीय विकास संस्थेतर्फे, शिवाजी पार्क आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुप तर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. जय भीम. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई प्रदेश अध्यक्ष पॅन्थर सिद्धार्थभाई कासारे हे इथे सुनील भाऊंना श्रद्धांजली वाहत आहेत. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत कवी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराला अभिवादन करू. कालकथित दिवंगत सुनील भाऊ कांबळे यांच्या शोकसभेला उपस्थित असलेले आजच्या सभेचे अध्यक्ष गडमलजी, विनयजी दांडोरे, मिलिंदजी काळे, नानाजी कांबळे, बौद्धाचार्य, धनराजी वंजारी साहेब गेलेच. या विभागाच्या नगरसेवक हर्षलताई मोरे, ज्येष्ठ नेते भास्कर हिरे साहेब, उषाताई गरगटे, श्रीकांत गमळे आणि सतीश राजगुरुजी, त्याचप्रमाणे प्रकाश बौद्धाचार्य, प्रकाशजी लांडे, शशिकांत गायकवाड, संतोष सरतापे, संजयजी भालेराव, गणेशभाई बच्चाव, अजयजी देठे, बंधू आणि भगिनी. खऱ्या अर्थाने सुनील कांबळे हा जरी कार्यकर्ता राजकारणामध्ये असला तरी खऱ्या अर्थाने समाजकार्य जास्त होता. त्याची काम करण्याची पद्धत आणि बोलण्याची पद्धत, तर म्हणजे तो काम करण्याची पद्धत ज्यावेळी असाच विरोधी पक्षाचा वार्ड अध्यक्ष आणि चांगलं काम करत होता. पण काय झालं माहिती नाही, आमच्या पक्षामध्ये त्या वरिष्ठांनी काही काम केलं त्याच्यामुळे तो वैतागून गेला बिचारा, प्रामाणिक कार्यकर्ता. तर सांगावं असं वाटतं की कधी कधी असं वाटतं की कार्यकर्ते एकदा मोठे कार्यकर्ते झाल्यानंतर ते कशा पद्धतीने वागतात सर्वसामान्य कार्यकर्त्याजवळ. तर सुनील कांबळेचा मला अनुभव आहे, तर मी त्याची चर्चा केली. नंतर मला माहिती पडलं की अशा पद्धतीने गेला चांगला कार्यकर्ता, म्हणजे राजकारणात पलीकडे जाऊन सामाजिक काम करणारा कार्यकर्ता आणि सर्वांना इतर सामाजिक संघटनेला घेऊन जाणारे कार्यकर्ता, सर्व दुःखा सुखामध्ये धावणारा कार्यकर्ता, बहुधा व्यवहारामध्ये काही कमी असताना तरी तिथे पूजापाठ करून घेणारा कार्यकर्ता, असा कार्यकर्ता आपल्यातून हरपून गेला. एक तरुण अभ्यासू विचारवंत आपल्यातून निघून गेला. नंतर तो वंचितचा वारकरी झाला. एक बरं वाटलं की आंबेडकर चौधरी कुठल्या तरी गटावर काम करायला लागला. म्हणून सुनीलसारखा कार्यकर्ता त्यावेळी काम करायला मला काय वाटलं नाही किंवा कुठेतरी काम करतो समाजाचं. आणि माझी नेहमी चर्चा असते, मला भेटायला आवर्जून बोलत असतो. आणि खरं आहे, काम करत असताना असा माणूस आपल्यातून निघून गेला तर वाईट वाटतं. मला ज्यावेळी समजल्यानंतर मला लेट समजलं, पण ते 12 वाजता त्यांच्या गावी एकदम साहेब गावी घेऊन गेले. नंतर शोकसभेचा कालचा मला आजचा फोन आला मिळून काळेचा की आज सुनीलची शोकसभा ठेवलेली आहे. मी बोला पुढल्या परिस्थिती येतो. नंतर बालेराव संजय महाराजांचा फोन आला की तुम्ही यायला पाहिजे. बोला नक्की येणार, कारण सुनील सारखा कार्यकर्ता होणे नाही. आपण त्यावेळी समाजामध्ये काम करतो त्यावेळी या सर्व अडचणीला सामोरं जाणं सर्वसामान्यांचं काम नाही. असा उत्कृष्ट हस्तकरू कार्यकर्ता सुनीलच्या रूपात
एक जबरदस्त असा कार्यकर्ता आपल्या निवडून गेल्यामुळे आंबेडकर चळवळी खऱ्या अर्थाने हानी झाली. असे कार्यकर्ते समाजामध्ये काम करतात, त्याला कुठल्या ना कुठल्या अंगामध्ये कुठल्याही गटामध्ये राहू द्या, पण समाजामध्ये चांगल्या एकरूपाने काम करणं हे आज त्याला रिपब्लिक पक्षाच्या वतीनं, मुंबई प्रदेशाच्या वतीनं आणि रिपब्लिक पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या वतीनं, मी कासाडे परिवाराच्या वतीनं मी माझ्या या बंधूला सुनील भाऊंना शेवटची आदरांजली उद्या सांगतो. जय भीम, जय महाराज, जय भारत.